नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विकास थोरात अँड फॅमिली ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? मी सुद्धा बरा आहे. तर मित्रांनो, आज आहे आपल्या देवाची मी आज पेंटिंग करत आहे. ते आहे कलर आणलेला आहे. हे थोडं आर वाजू नको ना, थांब. आणि पेंटिंग आणलेली आहे, त्याच्यामुळं आहे ना हे काळपट झालं होतं आणि चेहरा सुद्धा व्यवस्थित नव्हता, म्हणून आता मी छान पेंटिंग केली आहे आपल्या देवीची. जवळ दाखव. पेंटिंग केलेली आहे, हे कलर लावलाय, सिल्वर गोल्डन कलर आणला होता, व्यवस्थित केलाय. आता ही वाळाय ठेवतो मी इथं. तर त्याच्यानंतर ना हे महालक्ष्मीला सुद्धा आपण हे बघा जवळ दाखव. महालक्ष्मीला सुद्धा पेंटिंग केलेलं आहे. छान केली का पेंटिंग? मला सांगा. डोळे वगैरे व्यवस्थित काढलेले आहेत. आहेत. तर आता त्याच्यानंतर ना ही मांढरची काळूबाई ही जी पेंटिंग करणार आहे, आता ही राहिली फक्त. आता ही धुवून वगैरे घेतले, पॉलिश वगैरे केलेली. मी घरी पेंटिंग करतो, दुकानामध्ये नेत नाही. दुकानामध्ये नेल्यानंतर ना त्याला 1000 रुपये 1,500 रुपये लागतात. 3 ह्याचे जवळजवळ 3-3,500 रुपये घेतात. तर मी घरी पेंटिंग करतो, कलर आणतो. तर पेंटिंग आवडली का सांगा. आणि मित्रांनो, ही महालक्ष्मी, ही मांढरची काळूबाई आणि येडाई दाखव. इथली किती येडश्री दाखव ना. आता ही येडाईला सुद्धा खूप पेंटिंग घरीच केलेली आहे. पण जशी पेंटिंग होत माझ्याकडे दाखव, जशी पेंटिंग पहिली होती ना तशीच येडाईच्या मूर्तीवर पेंटिंग केलेली आहे. जास्त काही केलेलं नाही. आणि हिचं डोळे वगैरे, ही मळवट वगैरे व्यवस्थित केला आहे. मुकुटाला पहिलं मुकुट पांढरा होता चांदीचा, आता मी हे केलं आहे, सिल्वरचा केलेला आहे, गोल्डनचा केलेला आहे. तर मित्रांनो, आपले तेवढे 3-4 हजार रुपये वाचतात. घरीच पेंटिंग केलेली आहे. आता ह्याला आपण लेन्स बसवणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. लेन्स बसवण्यासाठी पुण्यामध्ये जावं लागतं. पुण्यामध्ये गेल्यावर मग लेन्स बसवल्यानंतर पुण्याला तुम्हाला दाखवतो मी. लेन्स कितीला? लेन्स एका लेन्सला 4,000 रुपये घेतात. एका मूर्तीवर असते. मूर्ती लहान असेल तर जास्त पैसे घेतात, मूर्ती मोठी असेल तर कमी पैसे. मूर्ती लहान असेल तर कमी पैसे घेतात आणि मोठी असेल तर जास्त घेतात पैसे. तर हिला जवळजवळ 5,000 लागतात, हिला 3,000 लागतात. हिला आणि ती फायबरची मूर्ती असते, मग तिला काही बसवायची गरज नाही. तर तिला आता चांदीची तिला चांदीची करायची. थांबा जरा. तर मित्रांनो बघा, हे आवडलं का? छान आहे का मुलांना? ह्यांना दाखव. आवडलं का सांगा कॅमेऱ्यामध्ये. कमेंट मध्ये सांगा म्हणा आम्हाला. आमच्या कमेंट मध्ये सांगा मग कलर पेंट छान दिलाय का. आमच्या कमेंटमध्ये सांगा पेंट चांगला दिलाय का. हा, आणि आमच्या कमेंटमध्ये सांगा पेंट चांगला दिलाय का. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. परत नाही करायचं. मित्रांनो, मी असं पेंट दिलेलं आहे. जर तुम्हाला ही मूर्ती आवडली असेल, पेंटिंग आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये सांगा की कसा कलर दिलेला आहे. आणि आता मला देवपूजा करायची आहे. आज अमावस्या असल्यामुळं देवींना साड्या वगैरे नेसवायच्या. सोनाली आता देव घासून बिसून घेते मस्तपैकी. ते घासलं सोनाली, ते घासलं की मग हे करतो, काय म्हणतात त्याला, देवाला साड्या घातल्या, मुकुट लावून देतो. तोपर्यंत आपले मुकुट वाळत्यात. ठीक आहे, तोपर्यंत मुकुट. हे आहे गिल्टर पेन, हे गिल्टर ट्यूब म्हणतात. ओली चमकी असते ही. ओली चमकी ही पोटाला लिपस्टिक वगैरे लावायला, मळवटाला हे करण्यासाठी, काय डिझाईन काढण्यासाठी. ओली ह्याच्यामध्ये कलर भेटतात. तर हा रेड कलर आहे, मी पोटासाठी वापरला आहे. हातावर कसं असं असतं. तर मित्रांनो, तर ठीक मित्रांनो, बाय. आपलं भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर मित्रांनो बघा, आता मी ही देवींना साड्या वगैरे घातलेल्या आहेत. साड्या घातून झालेल्या आहेत बघा. ही साड्या आवडली का तुम्हाला सांगा. ही आहे लक्ष्मी आई. बघा कशी साडी घातली, आवडली का. ही आहे काळूबाईला. या दोघींना साध्याच घातलेत बघा. बघा एकदम ह्यांना साधं सिंपल घातलं आपलं. आणि हिला थोडासा वेगळा लुक दिलेला आहे. तर बघा, नवीन पेंट. आणि पेंट वल्ला असल्यामुळं फक्त मळवटाला फक्त मी कुंकूच लावलेला आहे. आणि बघा असं केलं आहे मस्तपैकी. साडी जरा थोडा वेगळा लुक दिलेला आहे. पाय वगैरे दिसतात, हिचे पाय दिसतात, त्या दोघांचे दिसत नाहीत पाय. तर बघा, हिला सुद्धा पेंट दिला आहे डोक्याला आणि डोळ्याला. तर बघा, त्याच्यामुळे फक्त टिकलाच लावलेला आहे. हिला येडस्त्रीला पण पेंट वल्ला असल्यामुळं फक्त टिकलाच लावलेला आहे, मळवट काय भरलेले नाही आहेत. तर मित्रांनो बघा, पेंट दिलेला आहे, साड्या नेसवलेल्या आहेत. आवडलं का सांगा. आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो.